जेव्हा मुलगा होतो तेव्हा सगळे खुश होतात. आई वडील कशामुळे खुश होत असतील? तो मोठा होऊन सांभाळणार आहे तुम्हाला, बरोबर आहे? ह्याच्यासाठी. आणि मुलगी झाल्यावर होतात काही जण खुश, आणि ही खुशी त्यांची फक्त तिचं लग्नाचं वय होईपर्यंतच टिकत असते. कारण एकदा तिचं लग्नाचं वय झालं, ती शिकलेली असू नसू, म्हणजे स्वतःच्या पायावर उभा असू नसू, तिला लग्न करून पाठवायचं असतं. तिचा काही फायदा नसतो. मेन म्हणजे मला सांगायचंय की तिचा आई वडिलांना फायदा नसतो त्याच्यामुळे. आणि मुलगा जेव्हा होतो तेव्हा मुलाला सांगितलं जातं, म्हणजे सारखं सांगितलं जातं. मुलांना काय सांगतो आपण की तुला मोठं होऊन आम्हाला सांभाळायचंय, आणि मुलीला काय सांगतो, तुला मोठं होऊन दुसऱ्यांच्या घरी जायचंय आणि त्यांची सेवा करायची. थोडस बदल करा ह्या गोष्टीत. ज्यांना पण मुली आहेत त्यांनी, मुलाला सांगताय ना, मुलीला पण सांगा. प्रेमाने लाडाने सांभाळायची, आणि त्याच्यापेक्षा तिला संघर्ष करायला शिकवा. तिला पण सांगा तुला दुसऱ्याच्या घरी जायचंय, ह्याच्यापेक्षा एक गोष्ट तिच्या डोक्यात घाला, तुला स्वतःला स्वतः कमवून जगायचंय. ही गोष्ट तिच्या डोक्यात घाला, दुसऱ्यांच्या घरी जायचंय नाही. आणि बघा, जेव्हा तिच्या डोक्यात पण तुम्ही असं घालचाल की तुला पण मोठं होऊन आम्हाला सांभाळायचंय, असं सांगितलं तर का नाही सांभाळणार ती मुलगी ना? मेंटली प्रिपेअर करणं यालाच म्हणते. आपण स्वतःच त्यांना चुकीचं प्रिपेअर करतो, आणि नंतर मग आहेत पॅरेंट्स रडत बसणारे, माझ्या मुलीचं असंच झालं तसंच झालं, सासरच्यांनी तिला असं करतात तसं करतात, त्रास देतात. नाईंटी 99% तर पॅरेंट्सची हेच दुखणे आहेत की माझ्या मुलीला सासरचे त्रास देतात, नीट सांभाळत नाही. त्याची चुकी तिची आहे का? तिची चुकी नाहीये, ही तुमची चुकी आहे, पॅरेंट्सची. जे चाललंय तेच आपण पण चालवायचं. हे कोणी लिहून दिलेलं नाहीये आणि कंपल्शन नाहीये. ज्या समाजाच्या भीतीने तुम्ही लग्न केलंय ना तिचं, तो येतोय का समाज तिच्या कामाला? स्वतःच्या मुलींना स्वतः सांभाळायची कॅपॅसिटी ठेवा, जसं मुलांना सांभाळताय तसं. म्हणजे आपण मुलाला तोपर्यंत त्याचं लग्न नाही करत की जोपर्यंत तो स्वतःच्या पायावर उभा राहत नाही. कशामुळे? त्याला जबाबदारी द्यायची असते. तसं मुलींना पण बनवा ना तुम्ही, तसंच शिकवा त्यांना लहानपणीपासून. बाई, तुला पण तुझ्या पायावर उभा राहायचंय आणि स्वतःच स्वतः बघायचंय, आणि आमचं पण बघायचंय, जर तुम्हाला तिच्याकडून अपेक्षा असेल तर. आणि अपेक्षा ठेवा. अपेक्षा ठेवणं हे चुकीचं आहे, पण ती तेवढी कॅपेबल तरी राहील. ती तुम्हाला सांभाळू ना सांभाळू, पण ती तेवढी कॅपेबल तर राहील.